येऊ दे पप्पांना. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाळे तुमचं स्वागत करते माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे ना, म्हणजे खूप म्हणजे आता ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या माझ्याकडून जाणार आहेत. त्यामुळे मी आता विचार केला की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याकडून जातील, मग त्या दाखवायच्या राहतील म्हणून एक माझी मेमरीज आणि मी बनवलेल्या वस्तूंबद्दल असावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर म्हणजे मी ज्या वस्तू आतापर्यंत ज्या बनवल्या ना तर त्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ना. उद्या मी गावाला जाणार आहे आणि आज गणेश जयंती होती म्हणून आता आम्ही इथं राहतोय ना, तर आमच्या इथल्या लोकांचं काय माहितीये का, म्हणजे ऍक्च्युली 9 दिवस कंप्लीट झाले आज, म्हणजे माझे चुलत सासरे वारलेले. पण तरी मी साडी वगैरे घातली. पण काय होते माहितीये का, असं आपण जर सहभागी नाही झाले, मला मागचा पण अनुभव खूप घाणेरडा आला आणि आपण सहभागी नाही झाले ना तर ज्या इथल्या म्हणजे त्या स्थायिक ज्या माझ्यापेक्षा वयाने माझ्या आईच्या वयाच्या ज्या बायका आहेत ना त्या म्हणल्या की तसं 3 दिवस सुतक धरलेलं तरी चालतं आणि विभूती लावली की सुतक फिटतं असं त्यांचं म्हणणं आहे. मग सगळ्यांच्यात समाविष्ट व्हायचं म्हणून मग मी साडी वगैरे घालून तयार होऊन मी तिथं गेले आणि अर्थातच प्रसाद वगैरे घेतला. आता जेवणाला पण जायला पाहिजे, सोसायटी आहे म्हणजे पाळलं पाहिजे आणि 3 दिवस कडकडीत सुतक पाळलं आम्ही. नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी, पण मला खूप वाईट अनुभव आलेत म्हणून मग मी कार्यक्रमामध्ये गेले आणि आले. दुःख आहे असं काही नाहीये की दुःख नाहीये, आम्हाला आहे दुःख आणि हे एक्सप्लेनेशन फक्त आपले म्हणणारे आहेत ना, नाव ठेवणारे त्यांच्यासाठीच आहे. तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर खूप साऱ्या वस्तू मी बनवल्या, काही मला टाकायला जमल्या, काही मला टाकायला जमलेल्या नाहीयेत. पण मी उत्साहाने इतक्या साऱ्या गोष्टी बनवल्या की विचारू नका. आता ह्या गोष्टी उद्या जाणार आहेत, म्हणजे उद्या माझा भाऊ येणार आहे. भावाची छोटीशी मुलगी आहे ना, फोनवर बोलायला लागले की अशी बोलत नाही. तिला जर म्हणलं तुला हे बनवलंय, तुला ते बनवलंय, तर लगेच बोलायला तयार होती माझ्याशी बोलायला. मग तू हे बनवले, तू ते बनवले. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी सगळ्या तिला देऊन टाकणार आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे इतकं काय काय आहे ना, तेच कपाटात मला त्याच म्हणजे तेच मला भरपूर होते सांभाळायला. मग म्हटलं काय करायचं ह्या सगळ्या वस्तूंचं म्हणून मी देऊन टाकणार आहे. तर आता पहिली जी वस्तू आहे ना, तर पहिली जी पर्स आहे ती ही वाली आहे आणि इतकी छान जी माझी भाची आहे तिच्यासारखीच इतकी सुंदर अशी ही पर्स आहे. ह्याला अस्तर हे कलरचं लावून मी छान असा बॉर्डरचा छोटासा पाऊच बनवलेला आहे. नंबर 1चा आहे हा. त्यानंतर हा आहे नंबर 2चा, जो मी माझ्याच एक ड्रेसचं कापड आहे. त्याचा ड्रेस पण शिवलाय मी, अजून घातलाही नाही, असंच कपाटात आहे आणि हा पण मी तिलाच देणार आहे. आता कसं आहे, छोटी छोटी मुलं असे छान म्हणजे घेऊन फिरतील आणि कुतूहलाने दाखवतील सगळ्याला की माझ्या आत्याने दिले, माझ्या आत्याने दिले आणि तिच्या मैत्रिणी आहेत तिला पण देऊन टाका म्हणून सांगणार आहे, कारण भरपूर सारे मी शिवलेला आहे. ही आहे नंबर 2ची. त्यानंतर ही आहे नंबर 3ची. आता मी खूप आवडीने ही कस्टमरच्या त्यांना आवडेल म्हणून शिवली होती, पण त्यांना काय माहित आवडली नाही की काय, त्यांना काय वाटलं माहित नाही, त्यांनी परत आणून दिली. पण ठीक आहे ना, छोटी मुलं घेऊन फिरतील आणि अशीच ती ठेवलेली होती, मग तिचाही उपयोग व्हावा म्हणून मी ती गावाला देत आहे. ही आहे नंबर 3ची. नंबर 4ची आहे ही वाली पर्स. ती इतकी सुंदर आहे ही पण, ह्याचा पण व्हाईट कलर आहे. आता ही पण मी तिलाच देणार आहे, कारण विषय होतो ह्या पर्सचा, पांढरी आहे आणि भावाची मुलगी जरा थोडीशी मोठी आहे दुसरी, तिच्यासाठी होईल. तर ही आहे नंबर 4ची पर्स. त्यानंतर नंबर 5 म्हणाल तर माझ्या ब्लाऊज मधलं कापड शिल्लक राहिले त्याची ही शिवलेली आहे नंबर 5ची पर्स. ही मात्र मी कोणाला देणार नाहीये, कारण मी ही मलाच ठेवणार आहे. याला पण चेन वगैरे लावलेली आहे आणि बऱ्यापैकी ह्याची कटिंग चा व्हिडिओ आहे माझ्याकडे, पण मी टाकेल यूट्यूबला. त्यानंतर सगळ्यात मोस्ट फेवरेट म्हटलं तर ही माझी पर्स आहे, जी आहे नंबर 6ची. मला इतकी आवडती नाही आणि इतकी छान आहे ही. इतका ह्याचा सुंदर आकार आणि चेन पण ह्याला अशी या कलरची लावली आहे. तर सगळ्या पर्सला फक्त एकच आहे, तिला चेन नाही लावलेली. तर ही आहे नंबर 6. 1 2 3 4 5 6 नंबरची झाली. आणि सगळ्यात छोटा हा पाऊच जो मी शिवला होता हळदी कुंकाला देण्यासाठी, तो असा ह्याला मी ह्याला वॉलक्रो का काहीतरी असं म्हणतात ते लावून बनवलेला होता. सगळ्यात छोटा हा पण मी तिलाच देणार आहे, जो मला खूप आवडतो छोटासा, हा तिलाच देणार. त्यानंतर म्हणायला गेलं ना तर ह्या सगळ्या पर्स मी बनवल्या होत्या. आता हा जो बटरफ्लाय आहे हा तिच्यासाठीच बनवलेला होता, सगळं एकत्र एका जागेवर ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो पाऊच आहे हाही पाऊच मी शिवलेला आहे. याच्यामध्ये मी बांगड्या ठेवल्या होत्या, पण आता मी जाताना घालून गेले ना, तर खूप सारे असे मी पाऊच शिवले, भरपूर सारे शिवले.
त्यातला हा एक मेन पाऊच आहे. आणि हा सगळ्यात आधी लॉकडाऊनमध्ये मशीनचं ज्या वेळेला मला वेड लागलं ना त्यावेळेला हा सगळ्यात आधीचा माझ्या आयुष्यातलं जर मी काही बनवलेलं असेल ना तर हा पाऊच आहे, जो मी पहिल्यांदा बनवलेला होता. त्यावेळेस माझ्याकडे मशीन पण नव्हती आणि मला नुकतंच लॉकडाऊनमध्ये मशीनचं वेड लागलं होतं. त्यावेळेला हा मी पाऊच शिवलेला आहे म्हणून मी अजून जपून ठेवलेला आहे. याला पण मी चेन लावलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या मोत्यांच्या बांगड्या मी ठेवलेल्या आहे. सगळ्या मोत्यांच्या आणि माझ्या खड्यांच्या बांगड्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. तर त्यानंतर अजून एक पाऊच आहे, अजून 2 पाऊच आहेत, त्याच्यामध्ये मी बांगड्याच ठेवलेल्या आहेत. हे मात्र पाऊच मी त्यांना देणार नाहीये कारण मला हे हवे आहेत. ह्याच्यामध्ये पण हा मोठा असा पाऊच ठेवलेला आहे, बनवलेला आहे, जो बांगड्यांसाठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या बांगड्या भेटतात, म्हणजे कुठं जायचं म्हटलं की पटकन ह्या बांगड्याचा पाऊच मला सापडून जाईल आणि जेणेकरून मला त्याचा पटकन सापडतील. बांगड्या मग वेगवेगळ्या असल्या कशा सापडत नाहीत. आता ह्या सगळ्या मारवाडी टाईपमध्ये ज्या माझ्याकडे बांगड्या होत्या ना त्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. यामध्ये मारवाडी टाईपच्या ह्याच्यात, मोत्यांच्या ह्याच्यात, खड्यांच्या ह्याच्यात, सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या ह्या अशा बांगड्या याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत. तर हे सगळे झाले पाऊच. आणि पाऊच नंतर हे मी शिवलेलं आहे स्वतःच. हे स्टोअर म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय ठेवायला जे लागतं ना ह्या गोष्टी म्हणजे सामान ठेवायला, हे पण मी स्वतःच बनवलेलं आहे. हा कापड मी आणलं होतं इथूनच, 20-20 रुपीचं कापड आणलं आणि अस्तर शिल्लक राहिलेलं कपड्याचं साडीची ही बॉर्डर लावली आहे, ही तर लेस लावलेली आहे. तर हा पण मीच बनवलेला आहे घरामध्ये. अत्यंत उपयोगी आहे हे, ज्या मला भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये त्याचा उपयोग होत आहे. त्यानंतर हे इतके सारे बनवलेले आहेत ना, हे येल्लो कलरचं बनवलंय, हे बो बनवलेले आहेत एवढे छान छान, पण मी हे लावणार नाहीये. हा पण मीच बनवलेला आहे वेल्वेटचा कपड्याचा तुकड्याचा. आणि हा पण माझ्या ब्लाऊज मधला बनवलेला आहे. हा पण मी जाताना घेऊन जाणार आहे आणि हा पण घेऊन जाणार आहे. हा येल्लो मला तर निघणच झाला ह्याच्यातून, पण मी ह्याच्यात अडकवलेला आहे, तो मी काढील नंतर. कसं झालं हे, छान झालं. बंद करा व्हिडिओ 1 मिनिट. लास्ट आणि बेस्ट जो हा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये बाथरूम मधलं सामान जे ठेवायचं आहे ते ठेवण्यासाठी मी हे बनवलेलं आहे. तर आता सध्याला दादू दीदी हे सगळे आलेले आहेत. मग आपण या ब्लॉगचा शेवट करायचा का नाही ते थांबा 5 मिनिटांनी सांगते. मम्मी कुठे 5 मिनिटांनी सांगते थांबा. ह्याला सगळं आवरायला लावते. हा लय काम करतो माझं, शिवण नाही करत पण हा लय काम करतो माझं. जा बाथरूम मध्ये अडकून पण. तर हा एक पाऊच माझ्याच ब्लाऊजचा जो शिवलेला होता आणि याला पिन लावायची आहे. हा माझ्या नंदेच्या ब्लाऊज मधला शिल्लक राहिलेला पाऊच आहे, तो एक शिवलेला होता मी. आणि हा माझ्याच ब्लाऊजवरचा मोबाईलचा पाऊच शिवलेला आहे, याचा पण व्हिडिओ टाकतो मी, विसरलेली आहे. तर चला, तुम्हाला यातलं कुठलं काय आवडलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, बाय.